विद्यार्थी मित्रांनो, डायग्राम आली होती का? आलीच होती. 4 पैकी 1. डिस्टिंग्विश आलं होतं का? आलं होतं. डेरिव्हेशन्स आल्या होत्या आणि डेफिनेशन तर पहिली पण आली होती. सॉलिड स्टेटमध्ये आयसोमॉर्फिझममध्ये सुरुवात करायची आणि ग्रीन केमिस्ट्रीमध्ये ग्रीन केमिस्ट्री डेफिनेशन करायची. सगळं जे आपण बोललो ते आलं होतं. एवढा आयुष्यात मी एवढा आनंद पहिल्यांदा झालोय म्हटलं तरी काय हरकत नाही. असे आनंदाचे क्षण खूप होते. पण आजचा आनंद वेगळा आहे, वेगळा आहे. आपण पेपरचं एनालिसिस करूया. आणि मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, सगळेजण खुश आहेत, सगळेजण खुश आहेत, खुश आहेत. तुम्ही सुद्धा खुश आहात. इलेक्ट्रोलाइट युज्ड इन द H2O2 फ्युअल सेल. डायग्राम केली होती ना? मी तुम्हाला बोललो होतो डायग्राम फक्त डायग्रामसाठी करायची नाही, एमसीक्यू म्हणून करायची. आणि आता सांगतो, मॅथ्सची तयारी करताना फक्त आपण टेक्स्ट बुक मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीये, तर सीईटीची तयारी करतोय. कारण पुस्तकातले प्रॉब्लेम ॲज इट इज येतातच सीईटी मध्ये लक्षात घ्या. बरं, एक्साइटमेंट खूपच आहे लक्षात घ्या. हे ऑक्सिडेशन नंबरवर जाऊ दे. मी तुम्हाला जे तुम्ही अटेम्प्ट केलं असणार आहे मला माहिती आहे ते सांगतोय. पट, पट, पट. युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट इज पर सेकंड म्हणजे सेकंड इनव्हर्स. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन लक्षात घ्या. कुणीतरी टिक मार्क केले ज्यांना पेपर दिला ते. डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. सांगू का? सीईटीचा कुठलाही पेपर काढायचा आणि त्याच्यावर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू आलं नाही असं होतच नाही. म्हणजे सीईटी साठी सुद्धा केमिस्ट्रीत गेस करता येतंय. हे कोऑर्डिनेशन नंबर आपण डेफिनेशन केली होती लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो पीएच चे प्रॉब्लेम काहीच अवघड नाही. एसआय युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट. मला मला की नाही आयुपीएससी पण आले. एज लेंथ दिले आणि रेडियस आपला सॉलिड स्टेटचा क्वेश्चन न्यूमेरिकल जो व्हिडिओ घेतला होता की नाही त्यात मी बोललो होतो की एज लेंथ आणि रेडियस सांगू का केमिस्ट्रीमध्ये गेस करता येते. सीईटीचे पेपर काढून बघायचे ए आणि आर मध्ये किती प्रश्न आहेत लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो या आयसोमॉर्फिझम पहिली डेफिनेशन युनिट सेल ओके ट्रेंड्स इन पिरियॉडिक प्रॉपर्टीज. माझा ग्रुप 17-16 चा पहिला व्हिडिओ बघायचा त्यात मी बोललोय एक तर अनॉमलस बिहेवियर किंवा ट्रेंड्स करायचंय. ट्रेंड्सचा प्रश्न आलेला आहे. ओके डिफाईन इनॅन्शिओमर डेफिनेशन ग्लुकोजची रिएक्शन आई ग मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट लॉ एमसीक्यू आली. त्याचबरोबर इथं आयसोकोरिक आणि ॲडियाबॅटिक साठी विचारले लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड्स आलं की डिफरन्स आलेला आहे. त्यांनी जर रिएक्शन चला ठीक आहे ऑर्गॅनिक राहिलं होतं. डेरिवेशन रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मोलार मास सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मला सगळ्यात जास्त आनंद कुठला झाला इंटरहॅलोजन कंपाऊंड ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन याला मला आनंद झाला नाही. मॅडम प्रज्वल नावाचा एक स्टुडंट आहे बरं का काल दिवसभरात 4 वेळा त्याला म्हटलं होतं मी प्रज्वल आयसोटोनिक केलंय का आयसोटोनिक केलं का डेफिनेशन केलं का कॉमन अँड इफेक्ट कॉमन अँड इफेक्ट. मी तुम्हाला सांगतो मला डायग्राम बघायचे रे. डायग्राम मी पेपर जेव्हा बाकी बघितलं ना डायग्राम बघितली होती बरं का. हेस लॉ आयसोटोनिक सोल्युशन काय पाहिजे बाळांनो सगळं मनासारखं आलंय. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर लीड अक्युमुलेटर म्हणजेच लीड स्टोरेज सेल आणि ऍडव्हान्टेजेस ऑफ H2O2 फ्युअल सेल एमसीक्यू मध्ये फ्युअल सेल इथं फ्युअल सेल लीड स्टोरेजची डायग्राम बास 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 मस्तच आहे. युजेस ऑफ H2SO4 मी तुम्हाला सांगतो एक लॅब मध्ये सगळ्यात महत्वाचा किंग ऑफ केमिकल मध्ये H2SO4 ला मग कॉन्टॅक्ट प्रोसेस तुम्ही केलीच होती लक्षात घ्या. बर टॉलन्स रिएजंट ज्यांनी ऑर्गॅनिक पण केलं असणार आहे बेसिक ऑर्गॅनिक आलंय. फॉर्म्युला टू मेजर पर्सेंटेज ॲटॉम इकॉनॉमी एक्स्ट्रॉर्डनरी. मुलं अक्षरशः ज्या मुलांना पेपर पाठवले तो तरी एवढा खुश होता की विचारू नका. मग तुमचा आनंद कॉमेंट बॉक्स मध्ये दिसू दे बाळांनो. आणि हे मोमेंटम ब्रेक करायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ बघताय घरी गेल्यावर जेवा निवांत झोप घ्या. बरोबर 4 वाजता मॅथ्सचं आपलं मॅरेथॉन लेक्चर स्टार्ट होणार आहे. लाईव्ह घेणार नाही. लाईव्हच्या चक्करमध्ये आता तरी पडू नका. मी मूर्खासारखे मुलं बघितलेत हजारो मुलं आठेपासून लाईव्ह करतायत केमिस्ट्री लेक्चर करतायत सर आपलं सांगतात ये करो ये करो ये करो ये करो. अरे करो तर केलं पाहिजे ना. आणि माझं लेक्चर बघताना सुद्धा सांगतो मॅथ्सचं माझं लेक्चर 4 वाजता तुम्हाला मिळणार आहे. ते बघत असताना 4 पर्यंत का झोप घ्यायची. काल जागलाय तुम्ही रात्रभर मला माहिती आहे. आता झोप घेणं पण गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या की 4 ला मी थेरम घेणार आहे इंटिग्रेशन पासून स्टार्ट करणार आहे. आणि ते थेरम नाहीयेत ती आपली सीईटीची तयारी आहे लक्षात घ्या. ओके मग कॉमेंट बॉक्स मध्ये दिसू दे मला सूचना झाल्या. मी तुम्हाला सांगू का असा सोपा पेपर इतका सोपा पेपर हा केवळ आणि केवळ स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट शिकवलंय आपण शिकवलंय कालच घेतलंय. जड कॉन्फिगरेशन मी सांगू का तुम्हाला हे जे मार्क आहेत ना आपल्या हातातले आहेत रिझन काय ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन घेताना मी स्टार्टलाच म्हणले स्कॅन्डियम टू झिंक पार्ट करायचं. कलर स्टॅबिलिटी मी तुम्हाला सांगतो किंवा
स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट? हा प्रश्न असतो आणि असतो. बास. आता तुमचा माझ्यावरचा विश्वास वाढलेला आहे. मग माझ्यावरची जबाबदारी पण वाढलेली आहे. आज सांगतो 4 ला एक लेक्चर मिळेल. 4, 5, 6, 6:30 मी तुम्हाला सांगतो 4चं लेक्चर अर्ध्या तासच बनवून ठेवलं मी. 7 थेरम घेतले. 7 सातीच्या साती थेरम करायचे लक्षात घ्या. दुसरं लेक्चर पण तयार करून ठेवले. त्यात मी 4 थेरम घेतलेत. इंटिग्रेशन फिनिश आणि आता सांगतो येणार सेक्शन डी मध्ये. पण हे 11 पैकी नाही आलं तर सांगतो डेफिनेट मधल्या प्रॉपर्टीज येणार. म्हणजे मला 4-4 मार्क तुमचे फिक्स करत न्यायचं आहे सुरुवातच इंटिग्रेशन पासून. मग आज इंटिग्रेशन घेऊया आणि त्याच्यानंतरचा प्लॅन काही चेंज होऊ शकतोय, पण तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, मित्रांबरोबर शेअर करायचं आहे. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर पुण्यातल्या एका पालकांशी बोललो मी. त्यांची मुलगी पेपरला गेली होती आणि ते पालक एवढे खुश होते. माझी मुलगी ना अभ्यास सोडला होता. मग तुमचे व्हिडिओ बघून कॉन्फिडन्स वाढला आणि तिने परत अभ्यासाला सुरुवात केली. भले तिला कितीही मार्क पडू दे, पण तिचा गेलेला कॉन्फिडन्स तुम्ही परत मिळवून दिलाय. मी तुम्हाला सांगतो असे शेकडो, शेकडो कॉल येतायत आणि मी खुश आहे. खूप खुश आहे. हं. खूपच खुश आहे लक्षात घ्या. आता महत्वाचं काय, हा पेपर थोडा बाजूला ठेवला पाहिजे. ओके. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर इमिडिएटली 11:30 एक व्हिडिओ अपलोड करून ठेवलाय. मॅथ्स प्रॉपर स्टडी प्लॅन. तोच फॉलो करायचा आहे. पण डिफरन्सिएशन आपल्या ॲपवरून करा तोपर्यंत. ठीक आहे. जेवताना व्हिडिओ बघा. ॲप डाउनलोड करा. ओके. आणि फिनिक्स बॅचमध्ये जायचंय. कुठल्या बॅचमध्ये? फिनिक्स बॅचमध्ये. जी माझ्या 12च्या नवीन मुलांची बॅच आहे आणि त्यात डिफरन्सिएशनचे 3 थेरम बघायचे. तुम्हाला सांगू का? तुमच्या ज्युनियर्सना सांगा आपली बॅच फॉलो करायला. डिफरन्सिएशन 3 थेरम झालेत. इंटिग्रेशनच्या 11 थेरम झालेत. त्याच्यानंतर लॉगचं कॅल्क्युलेशन त्यांना मी आत्ता शिकवलंय. जे बोर्डच्या एक्झामच्या वेळेस मुलं मला विचारत होते ना, ते अगोदर झालंय. आता श्वास घेतो थोडासा. कमेंटमध्ये वाट बघतोय. माझा आनंद अजून वाढला पाहिजे हे लक्षात घ्या. खूप वाढला पाहिजे. बरं वाटतंय. खूप बरं वाटतंय. सांगू का आता? हे व्हिडिओ लेक्चर मी तयार करतोय इथं. लगेच पेपर मी घेतलाय एका मुलाकडून, व्हिडिओ बनवलाय. आज 11ची बॅच बसली म्हणजे आता 12th मध्ये गेलेलीच आहे. मी त्यांना पहिल्यांदा सांगतोय, की तुम्ही तुम्ही जे करायचंय ते परफेक्ट करायचंय. पहिल्या दिवसापासून करायचंय. 1:30ला क्लास सुटलाय आमचा. मग काय थांबलेत मुलं माहितीये का? स्टडी करण्यासाठी थांबलेत. आणि काय स्टडी करून घेतोय मी? काल आम्ही केटीची रिव्हिजन घेतली. आज फ्लुइड. फ्लुइड आमचं झालंय, केटीजी पण झालाय. तुम्हाला सांगतो स्ट्रक्चर ऑफ एटॉम मॉलिक्युल्स न्यूक्लियर झालाय. रोटेशनल डायनामिक्स झालाय. आता मुलं 11वीत आहेत. फेब्रुवारीत 4 टॉपिक होत आले. ट्रिगो फंक्शन झालाय. डिफरन्शिएशन इंटिग्रेशनचे थेरम झालेत. प्रोबॅबिलिटी बायनोमियल घेतला. मी निम्म संपवत आणलंय. म्हणजे सांगू का? जबरदस्त तयारी सुरू आहे लक्षात घ्या. आणि 2 दिवस तुम्ही एकूण एक क्षण माझ्याकडे द्यायचा. माझ्याबरोबर अभ्यास करायचा. मी तुम्हाला सांगतो मी एकटाच बेस्ट आहे. बाकीचे कोणाला फॉलो करू नका. असं मी कधीही म्हणणार नाहीये. माझ्यापेक्षा धुरंधर लोकं आहेत. पण तुमचा तर माझ्यावर विश्वास आहे ना. माझी जरा मेथड्स वेगळे लक्षात घ्या. का? कारण मी स्वतःला तुमच्यासारखं समजून ट्रीट करून शिकवतोय. तर हे मी बऱ्याच पालकांकडून ऐकलंय, की तुम्ही 0 पासून मुलांचं करून घेताय. आपलं कामच ते आहे ना. मी तुम्हाला सांगतो आज अतिशय आनंद होतोय मला. अतिशय आनंद. माझाच एक स्टुडंट ओके. माझ्याकडे तो ॲज अ फॅकल्टी सुद्धा होता म्हणूया आपण आणि त्याचं गव्हर्नमेंट जॉब त्याला मिळालाय. काय आनंद झालाय सांगू मला. खूपच आनंद झालाय. मग असा तुमचा रिझल्ट पण मला जबरदस्त आनंद देणार आहे. खूपच. पण आता महत्वाचं काय? पहिला घरी पोहोचल्यानंतर जेवण करा पोट भरून. आरामात अर्धा पाऊण तास झोपायचंय. 3:45 ला ॲट एनी कॉस्ट उठायचंय. 3:45 ला ओके. आणि 3:45 ला उठल्यानंतर 15 मिनिटात आवरून माझ्या व्हिडिओची वाट बघायची. 4 ला अभ्यास आपण सुरू करायचा आहे. काय प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि पेपर अवघड गेला असेल हा तुम्हाला तर सोडून द्या तो पेपर. मॅथ्सचा अभ्यास करायचा लक्षात घ्या. असंही केमिस्ट्रीला और बाकीचे सब्जेक्ट असतात लक्षात घ्या. पण ती वेळ आता फक्त ऑर्गॅनिकचा प्रॉब्लेम झाला. फिजिक्समध्ये फक्त न्यूमेरिकलचा प्रॉब्लेम झाला. या 2 गोष्टी कव्हर केल्याशिवाय सीईटीला चांगले मार्क कसे पडतील? तर सीईटी पण तितकीच इम्पोर्टंट आहे हे लक्षात घ्या. ओके. आणि इंटिग्रेशनच का? तुम्ही बघा तरी मी एकदम सिंपल शिकवलंय आणि गॅरंटीनं डेरिव्हेटिव्हचे थेरम 3च आहेत हो, आरामात होतील. पेरोस्टेटलेचे 2च आहे हो, आरामात होतील. मी काय म्हणतो इंटिग्रेशन नंतर की नाही ट्रिगो फंक्शन घ्यावंसं वाटतंय. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल. एक नंबर. एक नंबर लक्षात घ्या. वेक्टर घेऊया म्हणतोय मी. वेक्टरचे 15-20 प्रॉपर्टीज आहेत. मग एकदा ते घेतलं ना, तर एक लक्षात ठेवायचं प्रॉपर्टी नाही आलं त्याच्यावरचं न्यूमेरिकल येतंय. 4 मार्काला डेफिनेटचे थेरम, इनडेफिनेटचे थेरम नाही आले बाय पार्ट्स वगैरे, तर पार्शियल फ्रॅक्शन येतंय. सोपं आहे सगळं, सगळं, सगळं सोपं आहे. पण मी आज ज्या प्रॉपर्टीज घेईन, इंटिग्रेशनच्या प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये त्याची गरज लागते बरं का. मग 4ची वाट बघा, जॉइन व्हा आणि कमेंट, लाइक, शेअर नक्की करा. ऑल द बेस्ट.